नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे। कायद्यातल्या 2 कलमांना ही अंतरिम स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळतेय। पुढची सुनावणी 5 मे रोजी दुपारी 2 वाजता पार पडणार आहे। तर येत्या 7 दिवसात केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। वक्फ बाय यूजर पे सुप्रीम कोर्ट ने 12 में स्टे लगाया है और वक्फ बाय यूजर के डिलीशन पर स्टे लगाया है और साथ ही साथ कोई सेंट्रल वक्फ काउंसिल के बनाने पर स्टे लगाया गया है, स्टेट वक्फ बोर्ड के बनाने पर स्टे लगाया गया है। मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल बजा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल किया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ कि आज हमें यहाँ इंसाफ मिला। हमारे वकील और तमाम सीनियर वकील, वो सारे वकील पेश हुए। उन तमाम वकीलों का हम शुक्रगुजार हैं। वक्फ बोर्ड जो बनाएंगे उसमें किसी मेंबर को ना ऐड करेंगे, ना ही कोई मेंबर हम बनाएंगे, ना ही कोई वक्फ बोर्ड जो है हम फॉर्म करेंगे। तो 8 दिन का 28 तारीख को नेक्स्ट हियरिंग है। उसके बाद 5 दिन हम लोगों को जवाब दाखिल करना है। 5 पिटीशन लीड रहेंगी, 1, 2, 3, 4, 5। बाकी जो भी रिट है वो एज ए एप्लीकेशन ट्रीट की जाएगी। वक्फ बिलाच्या नावाखाली, मुस्लिम समाजाच्या उत्थानाच्या नावाखाली, गरीब मुसलमानांना मदत करण्याच्या नावाखाली जे नियमबाह्य कायदा बनवण्यात आलेला आहे त्याचा घोर विरोध संपूर्ण देश पातळीवर लोकसभा राज्यसभा पासून रस्त्यापर्यंत आजपर्यंत ते होत आहे। आम्हाला विश्वास आहे की पुढच्या येणाऱ्या कालामध्ये पुढे जी सुनावणी होईल, हा ज्या नियमबाह्य नवीन अमेंडमेंट कायदा वक्फ बिलामध्ये तरतूद करण्यात आलेला आहे ते सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे निरस्त करतील असा आम्हाला विश्वास आहे। वक्फ बोर्डाच्या वतीने जो युक्तिवाद केला गेला त्या युक्तिवादामध्ये कलम 25 आणि कलम 26 याचा विशेष उल्लेख केला गेला। ज्या कलम 25 आणि 26 मध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा आणि आपल्या धार्मिक प्रचार प्रसाराशी संबंधित असणाऱ्या संस्था आणि त्यांचे व्यवस्थापन स्वतंत्रपणे चालवण्याचा अधिकार असेल, यावर चर्चा करत हा संदर्भ देत हा निकाल आला। भारतीय जनता पार्टीचा जो एक ॲटिट्यूड आहे की आमच्याकडे बहुमत आहे तर आम्ही काहीही करू शकतो, या ॲटिट्यूडला धक्का देण्याचं काम किंबहुना या देशातली संसदीय लोकशाही पद्धत, ज्याच्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे एकमेकांना सत्ता संतुलित करत राहतील, हे तत्व पुन्हा एकदा प्रस्थापित झाले आहे। जो भारत सरकार के सॉलिसिटर जनरल है, उन्होंने अपना स्टेटमेंट दिया है कि अगली तारीख तक न तो काउंसिल में न वक्फ बोर्ड में कोई अपॉइंटमेंट जो संशोधित कानून है उसके अनुसार किया जाएगा। दूसरा बात जो माननीय अदालत ने कहा कि जो वक्फ व यूजर है, जो रजिस्टर्ड हैं और गैजेटेड हैं, उसको गवर्नमेंट डी नोटिफाई नहीं करेगी टिल द नेक्स्ट डेट। तो बड़ी इंपॉर्टेंट बात है कि जो रजिस्टर्ड एंड गैजेटेड हैं वही सिर्फ डी नोटिफाई नहीं होंगे, उसके अलावा संशोधन के हिसाब से सरकार कार्रवाई करने को स्वतंत्र है और जो संशोधित कानून है उस पर किसी भी तरह का अंतरिम आदेश नहीं है और अगली तारीख तक भारत सरकार को अपना जवाब और उनको जो भी डॉक्यूमेंट्स देने हैं वो देने होंगे। माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है। सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी। जे काही विरोधी पक्षांचे नेते आहेत, चुकीच्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा स्वतःला पाठिंबा मिळवण्याकरता त्यांच्यामध्ये जी काही स्पर्धा चालवलेली आहे, नेत्याची स्पर्धा, मुस्लिम समाजाचा नेता कोण, कुठल्याही पद्धतीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली नाहीये।
सॉलिसिटर जनरल आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की कायदा करण्याचा आमचा संसदेचा अधिकार आहे, त्याला कुठल्याही पद्धतीने आपण स्थगिती देऊ शकत नाही. जे काही 2 मुद्द्यांवरती तुम्ही जे क्लेरिफिकेशन मागितलेलं आहे त्याचा क्लेरिफिकेशन देण्याकरता आम्हाला 7 दिवसाची मुदत द्या. पुढील तारखेपर्यंत आम्ही यावर निर्णय घेणार नाही असं सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे आणि कोर्टाने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. जी चौकशी समिती नेमणार आहे, जी समिती निर्णय घेणार आहे, तो निर्णय पुढील तारखेपर्यंत आम्ही घेणार नाही असं सरकारने कोर्टात सांगितलेलं आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला कुठल्याही पद्धतीची स्थगिती सरकारने कोर्टाने दिलेली नाहीये. जो जुल्म ज्यादती मुसलमानों के साथ ये सरकार करने जा रही है, जिसको इसके इरादे नेक नहीं है, ये मुसलमानों की प्रॉपर्टीज को कब्जा करना, मस्जिदों को, मदरसों को, कब्रिस्तानों पर कब्जा करना, ये उनकी नीयत है. मैं समझता हूँ कि हमारी आदरणीय सुप्रीम कोर्ट इस पे अच्छा डिसीजन लेगी और मुसलमानों को के साथ जो जुल्म ज्यादती हो रही है उसमें जरूर मुसलमानों को राहत मिलेगी. हमें बहुत खुशी है, आज पूरा समाज खुश है सुप्रीम कोर्ट के इस जजमेंट से कि उन्होंने एक टेम्पररी जो है स्टे दिया है, लेकिन हमें उम्मीद है कि ये फैसला इंसाफ की बुनियाद पर होगा और जो हमारे साथ ये जुल्म ज्यादती बीजेपी मेजॉरिटी के बेस पर कर रही है उनका एजेंडा खारिज होगा और देश में आपसी भाईचारगी बढ़ेगी. सुप्रीम कोर्ट नेमकं यावेळेला काय म्हणालंय आपण पाहूया. नव्या वक्फ कायद्यातल्या 2 कलमांना स्थगिती असेल. वक्फ वापरत असलेल्या मालमत्ता नोटिफाय करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारला दिलेत. वक्फ बोर्ड आणि परिषदांवर नियुक्त्या करू नयेत असं देखील सांगितलं गेलेलं आहे. तर केंद्र सरकारनं या संदर्भात 7 दिवसात उत्तर द्यावं असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. केंद्राच्या उत्तरानंतर याचिकाकर्त्यांनी 5 दिवसात आपलं म्हणणं मांडायचंय आणि 5 मेला दुपारी 2 वाजता या प्रकरणाची पुढची सुनावणी घेऊ असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. अनेक याचिका यावेळेला केल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे या सगळ्याच याचिका ऐकणं शक्य होणार नाही असं कोर्टानं सांगितलं. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी 5च याचिका ठेवाव्यात असे निर्देशही कोर्टानं दिले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.